नमस्कार फॅमिली. तर आपण गेलो होतो जळगाव खानदेशातील प्रसिद्ध फैजपूर येथील खंडोबा यात्रेला. जय श्रीराम, जय महाराष्ट्र, जय खानदेश फॅमिली. तर काय रोज शेतात जाऊन बोर झालो होतो मी. तर म्हटलं चला आज आपण येऊ खानदेशातील प्रसिद्ध अशी फैजपूर येथील खंडोबा यात्रेला जाऊन अचानक असा प्लॅन झालेला होता आणि त्यामुळे काय मग घरचे केव्हा पण सांगतो की चला यात्रेला जाऊन येऊ. मग काय आम्ही निघालो रात्री 8 वाजता आणि रात्रीच बघण्याची खूप मजा असते. मग त्यानंतर निलद्दा, मी, त्यानंतर ताई, वडील, आई, त्यानंतर भाऊ बहिणी आम्ही सर्वजण निघालो. पण जाताच हे बी बघता तर काय तर यांना दिसले कानातले बघायसाठी. हे लगेच थांबून गेलं रे. म्हटलं चला लवकर आपल्याला जत्रा फिरायची, रात्र होऊन जाईन घरी जायला. पण कुठं ऐकता आणि आम्ही नुसती याची गंमत पाहत उभे ना रे भाऊ. काय आमचं काही घ्यायचं काही वस्तू नाही तिथं आणि हेच नुसते वस्तू घेत बसले होते. तर म्हटलं चला फटाफट झोक्यात वगैरे बसू, नाही तर उशीर होऊन जाईल. या महिला मंडळाला तिथून बाहेर काढलं, पुढे गेले, यांना दिसलं पर्स. म्हटलं आता ते सोडलं आणि परत तुम्ही हे घेतलं. अरे म्हणजे आता परत घ्यायची जे कोणत्या पण हालतमध्ये. अरे म्हटलं काय. आणि यामध्ये निलेशदादा पण सामील होऊन गेले भाऊ. ताई निलेशदादाला पर्स घेऊन देणार होते. म्हटलं निलेशदा कुठे पर्स घेऊन, तू कुठे जाशील म्हणे, मी ऑफिसात पर्स घेऊन देणार. म्हटलं काय. आणि हा भाऊ इथला मला जत्रेची एक गोष्ट खूप आवडली ती म्हणजे इथं भोंगेच नाही होते. भोंगे नसल्यामुळे तो कोणी भोंगच वाजवत नाही होते. नाही तर आपल्याकडच्या जत्रेमध्ये मुलं भोंगे घेतात आणि एकमेकांच्या कानामध्ये वाजवतात. चालत्या माणसाला खूप त्रास देतात. तसा मी सुद्धा काही कमी नाही आहे. थोडं पुढे आले बुवा आणि इथं खूप छान असे बॉल होते. आता म्हटलं काय करणार, आता लहान थोडी राहिले. म्हटलं ज्या टायमाला इच्छा होती त्या टायमाला खिशात पैसा नव्हता. आता खिशात पैसा येतात, आता इच्छा नाही आहे. म्हटलं चाल बो, जे ते चांगलं. आणि इकडे सुद्धा म्हणत होते निलेशदा घेऊ का म्हणजे बॉल. आला म्हटलं चाले भाऊ, आता तुझे काय वय राहिलं का म्हटलं बॉल खेळायचं. आणि कुत्रे आपल्याला पाहून भाऊ बिस्किटं मागत होते आणि टीडीज आपल्याला पाहून म्हणत होते भाऊ मला खालती उतरावं. म्हटलं थांब, तो तिथंच चांगला दिसतोय. आणि गर्दी तो खूप भयंकर होती ना रे भाऊ. एक जण बाजूने, त्यानंतर एक पुढून लोटतो, एक मागून लोटतो. म्हटलं चाल द्यावं तू. आणि गाणे म्हणत मग आम्ही गेले झोक्यांच्या सेक्शनकडे. इथं निलेशदादाने आरोला बसवलं हेलिकॉप्टरमध्ये. आणि काय मग तर इतके खुश होत आहे. अरे म्हटलं सध्या तर आता हेलिकॉप्टरमध्ये बसलेला आहे. ज्या टायमाला तो खरंच हेलिकॉप्टर उडवेल त्या टायमाला काय करतील तर म्हणे आम्ही हवेत उडू. म्हटलं उडा मग तुम्ही. हवेत उडायची माझी बी इच्छा झाली भाऊ. मग आणि घरून निघताना आमचा प्लॅन झाला होता की या झोक्यात बसायचं आहे. म्हटलं चला मग तर. आणि हा झोका पाहा कसा आहे. तर खूप जीव घाबरून या दिवसात तर बसल्यावर. आणि यावेळेस काहीतरी नवीन बघायला भेटलं या फैजपूरच्या यात्रेमध्ये. तर म्हटलं चला मग फटाफट आम्ही तिकीटं वगैरे काढले. 100 रुपये एका जणांचं तिकीट होतं. 8-9 जण होते आम्ही. मग 800-900 रुपये आम्ही तिकीटं घेतली आणि मग रांगेत लागलो. रांगेत पण उभं राहणं का सोपी गोष्ट होती. खूप गर्दी होती. मग काय हळूहळू आमचा नंबर लागला. भाऊ आणि ते अगोदर एका याच्यात बसले होते झोक्यात आणि आम्ही दुसऱ्या झोक्यात बसलो होतो. आणि वरतून बघितलं खूप जीव घाबरत होता. खूप खालती लहान वस्तू दिसत होती. मग झोका फिरायला लागला आणि फायनली झोकाचा राऊंड संपला. मला तर खूप मजा आली भाऊ. आणि त्या निलेशदाच्या भावना ऐकल्या तर निलेशदा म्हणतो मी तर रडून दिलो होतो. अरे म्हटलं काय एवढा मोठा माणूस असून रडतो. मग काय नाही, मग इथं खंडोबा महाराजांचं दर्शन वगैरे घेतलं. आणि दर्शन वगैरे गेल्यानंतर शेवटी उसाचा ग्लास मारला सर्वांनी आणि मग निघालो बहुत. आजच्या ब्लॉग व्हिडिओमध्ये एवढंच. उम्मीद करतो आवडलं असेल तर फॉलो करून घ्या आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम, जय महाराष्ट्र, जय खानदेश.